तर नालासोपारा रेल्वे रुळांवर सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि रेल्वे वाहतूक त्यामुळे पुरती विस्कळीत झाली आहे। मुसळधार पावसाचा लोकल सेवेला सुद्धा फटका बसतोय आणि पाणी साचल्यानं लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत। बरेच प्रवासी ट्रेन्समध्ये अडकलेले आहेत, अडकून आहेत। रेल्वे प्रशासनाकडून फास्ट ट्रॅकवरून रेल्वे वाहतूक सुरू असल्याचं कळतंय। पहाटे जे प्रवासी प्रवास करत होते, रेल्वे ट्रॅक्सवर पाणी साचलेलं आहे आणि बरेच सिग्नल्स लागत आहेत। एक एक दीड तासाचा मोठा सिग्नल आहे आणि त्यामुळे ही रेल्वे वाहतूक बरीच उशिरानं सुरू आहे। नालासोपाराची ही रेल्वे वाहतूक आहे। प्रवाशांचे बरेच हाल होत आहेत। अनेक प्रवासी या ट्रेन्समध्ये अडकून पडले। त्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला सुद्धा बसतोय। आणि या संदर्भात आणखी अपडेट कर आमचा प्रतिनिधी कस्तुरी मराठे आपल्यासोबत आहेत। कस्तुरी, आपण मला असं वाटतं की 5 वाजल्यापासून संपर्कात आहोत। कस्तुरी माझी सहकारी आहे आणि ती सकाळी 5 वाजता विरारवरून निघाली आहे। ती अजूनही ऑफिसला इकडे वाशीला नवी मुंबईला पोहोचलेली नाहीये। कस्तुरी, एकूणच सगळ्याचा आढावा कशा चालू आहे, ट्रेन्स, पाऊस कसा आहे आणि किती वेळ लागणार आहे हे सगळं पूर्ववत व्हायला, ट्रेन संदर्भात सविस्तर अपडेट। बरोबर, पश्चिम रेल्वे जर आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वेची सध्याची अपडेट आहे 15 ते 20 मिनिटं किंवा काही ठिकाणी 20 ते 25 मिनिटं उशिराने ट्रेन सुरू आहे। आता जसं तू म्हणालीस मी विरारवरून निघाली आहे सकाळी, पण आमची जी ट्रेन होती ती विरारला अर्धा तास थांबली। त्याच्यानंतर विरार नालासोपाराच्या मध्ये पुन्हा अर्धा पाऊण तास थांबली, कारण सिग्नल यंत्रणेत त्यावेळेला बिघाड झाला होता, त्यामुळे जास्त वेळ लागला। पण सध्याची पावसाची परिस्थिती पाहता वेस्टर्न रेल्वेच्या पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती 20 मिनिटं तरी उशिरा आहे आणि सेंट्रल आणि हार्बरवरती तेवढा परिणाम झालेला नाहीये। पश्चिम सेंट्रल आणि हार्बरची जी रेल्वे आहे ती 5 ते 10 मिनिटं उशिरा आहे, पण त्याचा पावसाचा मुसळधार पावसाचा सगळ्यात जास्त परिणाम पश्चिम रेल्वेवर होतोय, कारण नालासोपारामध्ये रेल्वे ट्रॅकवर रेल्वे रुळांवर प्रचंड प्रमाणात पाणी साचलंय। सगळे परिसर जलमय झाले, तसा एकही रस्ता नाही जिथे पाणी भरलेलं नाहीये। त्याच्यामुळे विरार असू दे, नालासोपारा असू दे, वसई असू दे, स्टेशन पासून ते गावापर्यंत सगळीकडे पाणी भरले आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पण जे पाणी साचलंय त्याचा निचरा होत नाहीये। नालासोपाराचा आपण जॉग्राफिकल एरिया पाहिला तर हे जे ट्रॅक्स आहेत त्याच्या दोन्ही बाजूला नाले आहेत आणि हे नाले पण इतके भरलेत की ते अक्षरशः समुद्रासारखे दिसतात। दोन्हीकडे नजर फिरवली तर दूर दूरपर्यंत फक्त पाणी साचलंय आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरचं पाणी काही ओसरत नाहीये। आज आणि उद्या 7 तारखेपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई या सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट आहे। त्यामुळे सगळ्यांनाच पुढारी न्यूज कडून आपण हेच आवाहन करूया श्रद्धा, की उगाच गरज नसताना घराबाहेर पडू नका, कारण कुठे गुडघ्यापर्यंत कुठे कमरेपर्यंत पाणी भरलं आणि रेल्वेवर पण त्याचा जर असाच पाऊस सुरू राहिला तर दुपारपर्यंत परिणाम होऊ शकतो, कारण भरती देखील आहे दुपारच्या वेळेला आणि त्यामुळे जर पाऊस आणखी वाढला तर त्याचा परिणाम रेल्वेवर सुद्धा होऊ शकतो। मागच्या वर्षीप्रमाणे जसं 2 दिवस कंटिन्युअस पाऊस पडला होता आणि तिसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली होती, विस्कळीत झाली होती, पूर्ण दिवस बंद होती, संध्याकाळनंतर ती सुरू झाली होती जेव्हा पाण्याचा निचरा झाला। तीच परिस्थिती कदाचित आज सुद्धा उद्भवू शकते। सगळीकडे आपण पाहिलं तर वसई विरारमध्ये इतका मुसळधार पाऊस सुरू आहे आणि तो फक्त आज नाही तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू आहे। पावसाची संततधार दिवसभर सुरू आणि ती थांबत नाहीये। त्यामुळे अर्थातच जे पश्चिम रेल्वेने प्रवास करणारे आहेत त्या सगळ्यांना हेच आवाहन की रेल्वेचं वेळापत्रक नीट पहा, अनाउन्समेंटकडे लक्ष द्या, प्रशासन काय सांगते ते बघा आणि मगच घराच्या बाहेर पडा। घराच्या बाहेर पडल्यानंतर पण तुम्हाला पाण्यातूनच प्रवास करून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचायचंय, त्यामुळे सगळ्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी। अगदी कस्तुरी, जसं तू मगाशी म्हणालीस की रेल्वे ट्रॅक्सवर पाणी शिरलेलं आहे, अगदी सकाळी जे प्रवासी ट्रेन्समधून निघालेले आहेत अजूनही त्या स्थळांवर ते पोहोचलेले नाही आहेत। इमर्जन्सी बेसिसवर त्या भागामध्ये काही विशेष खबरदारी घेतली जातीये का सध्या? अशी काही विशेष खबरदारी नाही आहे, पण रेल्वेमध्ये एक यंत्रणा आहे पश्चिम रेल्वेमध्ये, एक छोटा बॉक्स आहे जिथे एक बटन दिलेलं आहे आणि ते बटन प्रेस केल्यानंतर आपण डायरेक्ट लोको पायलटशी बोलू शकतो। सो आम्ही तेच केलं, जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये अडकलो होतो तेव्हा आम्ही सगळे पॅनिक झाले, कारण पाऊण तास झाला गाडी हलत नव्हती, आजूबाजूच्या गाड्या जात होत्या, एसी गाडी गेली, 2-3 गाड्या गेल्या, मेल एक्सप्रेस गेल्या, पण आमची गाडी हलत नव्हती, पाऊण तास झाला, त्याच्यामुळे सगळे पॅनिक झाले। सो आम्ही त्या बटनावर क्लिक करून ही यंत्रणा सुरू होती सुदैवानं, त्याच्यामुळे आम्ही लोको पायलटशी बोलू शकलो आणि त्यांनी सांगितलं होतं की सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला। तो आज जर पावसाळा आहे, मुसळधार पाऊस पडतोय, रेल्वे उशिरानं आहेत, तर आय एम शुअर की प्रत्येक रेल्वे स्टेशनवर रेल्वे कर्मचारी तैनात असतातच, कारण वेस्टर्न रेल्वे आपण पाहिली, पश्चिम रेल्वेवर नेहमीच वर्दळ असते। खूप प्रमुख असा हा भाग आहे मुंबईतला,
प्रचंड प्रमाणात गर्दीचा प्रवाह हो. या लाईनवर असतो. त्यामुळे सगळ्या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी असतातच आणि आजही असतील प्रत्येक स्टेशनवर. हो. तशी आपण आशा करूया. दादरला असतात कारण ते प्राईम स्टेशन आहे, अंधेरीला असतात, बोरिवलीला असतात, चर्चगेटला असतात. सगळीकडे पोलीसही तैनात असतात. आणि सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर रेल्वेची पाणी भरलेलं आहे ट्रॅकवरती पण बंद नाही पडली आहे. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या जर तुमच्या डब्यामध्ये ती यंत्रणा असेल तर तुम्ही त्या यंत्रणेवरून जर अडकलात तर तुम्ही लोक पाहिजेचे संपर्क साधू शकता आणि मग ते तुम्हाला अनाउन्समेंट करून पुढे उत्तरही देतील किंवा तिकडनंही डायरेक्ट उत्तर देऊ शकता. अगदी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी हे माहिती म्हणावी लागेल ही कस्तुरी आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. जर कुठेही तुम्ही अडकलेला असाल तर हा खबरदारीचा उपाय तुम्ही अवलंबवू शकता. कस्तुरी, तू सुद्धा अडकलेली आहेस, लवकर ऑफिसला ये. ताजे अपडेटसाठी धन्यवाद सगळ्या.